नमस्कार सर्वांना, मी आज बनवणार आहे चितळेचे प्रीमिक्स वापरून इन्स्टंट असे पिस्ता गुलाबजामुन। पहा किती छान मस्त असे गुलाबजामुन बनलेले आहेत। कोणाला कळणारही नाही की हे गुलाबजामुन एका प्रीमिक्स पासून बनवलेले आहे। चला तर मग आपण बनवूया। इकडे चितळेचे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स हे 200 ग्रॅमचे पाकिट मी घेतलेले आहे। हे 200 ग्रॅमचे पाकिट 95 रुपयाला भेटते आणि तुम्हाला हे गुलाबजामुन प्रीमिक्स कुठल्याही दुकानात सहज भेटून जाईल। चला तर मग पहिलं आपण गुलाबजामुनची पाक बनवूया। त्यासाठी मी इकडे 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि गुलाबजामुनच्या आतमध्ये टाकण्यासाठी हे असे पिस्ता घेतलेले आहेत। पाक बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 2 वाट्या साखर टाकत आहे आणि त्याच वाटीने 3 वाट्या पाणी हे मी टाकत आहे आणि या पाकामध्ये 2 असे वेलचीचे ओबडधोबड वेलदोडे कुटून टाकत आहे। पाकाला चांगली उकळी येऊ द्या। आता इकडे पिस्ता असा ओबडधोबड कुटून घेत आहे। असे याचे 2 तुकडे झाले पाहिजे। इकडे पाकाला चांगली अशी उकळी येऊ द्या। त्याला असं अधूनमधून ढवळत राहा म्हणजे सगळी पूर्ण साखर विरघळून जाईल। पहा आता पाकाला चांगली अशी उकळी आलेली आहे, ते मी बाजूला काढून ठेवत आहे। आता आपण हे चितळेचे मिक्स वापरून पीठ मळून घेऊया। पहा किती छान आणि मस्त असे हे प्रीमिक्स आहे। गिट्सपेक्षा हे चितळेचे प्रीमिक्स खूप छान आणि ह्याचे गुलाबजामुन ही खूप टेस्टी बनतात। याच्यामध्ये थोडं पाणी टाकून असे पीठ मळून घ्या। याच्यासाठी जास्त पाणीही लागत नाही। अर्धा ते पाऊण कपमध्ये हे सहज पीठ अशा प्रकारे मळले जाते। पहा इकडे हे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे। चला आता याचे गुलाबजामुन बनवून घेऊया। अशा प्रकारे गोल गोल गोळे करून त्यामध्ये पिस्ता टाकून घ्या। मी दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे पिस्ता बनवून घ्या। जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे नाही, अशा प्रकारे मीडियम असे गुलाबजामुन बनवून घ्या। हे गुलाबजामुन बनवण्यासाठी वेळही लागत नाहीत, फटाफट असे गुलाबजामुन बनवून होतात। पहा इकडे अशा प्रकारे एक एक करून मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतलेले आहेत। हे गुलाबजामुन बनवत असताना इकडे गॅसवर मी कढईमध्ये तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवलेले आहे। अशा प्रकारे माझे सर्व गुलाबजामुन बनवून झालेले आहे। आता 4, 5, 6 असे टाका आणि तळून घ्या। हे एकदम कमी गॅसवर गुलाबजामुन तळून घ्यायचे, त्यामुळे आतपर्यंत अशी व्यवस्थित तळल्या जातात, कच्चापणा राहत नाही। जास्त गुलाबजामुन जर टाकले तेलात तर ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे 5 ते 6 गुलाबजामुन टाकून अशा प्रकारे थोडे करून तळून घ्या। इथे मी सर्व गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत। पहा अशा प्रकारे याला किती छान असा कलर आलेला आहे। आता हे गुलाबजामुन मी पाकामध्ये सोडत आहे। पहा पाकामध्ये टाकताच त्याला मस्त असे बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे त्याच्या आतमध्ये पाक शोषला जात आहे। आता हे रात्रभर झाकण ठेवून मी असेच गुलाबजामुन ठेवत आहे। सकाळी पहा किती मस्त असे गुलाबजामुनच्या आतपर्यंत पाक गेलेला आहे आणि तयार आहेत पिस्ता गुलाबजामुन, तेही प्रीमिक्स वापरून।